नमस्कार. धनंजय मुंडे ही एकाच. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात आली आहे. आज पुण्यात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. वाल्मिक कराड गेल्या 3 आठवड्यांपासून फरार होता. त्यानंतर त्याचा सगळीकडे शोध सुरू होता. या दरम्यान त्यानं व्हिडिओ पोस्ट करत आपण शरण येत असल्याची माहिती दिली. दरम्यान या प्रकरणावरून रान पेटवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असा आरोप त्यांनी केलाय. चांगली गोष्ट झाली आहे. पळून पळून कुठापर्यंत पळणार. पोलिसांच्या तावडीतून सुटणं इतकी सोपी गोष्ट नसते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धडाधड निर्णय घेतले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपत्ती जप्त करणं, खाती गोठवणं सुरू केल्यानं शरण येण्याचा निर्णय घेतला असावा असंही सुरेश धस म्हणाले. तपासावर समाधानी आहात का असं विचारले असता ते म्हणाले, इतरांनाही लवकरात लवकर अटक केली जावी. आकांनीच त्यांना मागं ठेवलं असेल. त्यांचा सांभाळ तेच करत असतील. हे प्रकरण टिकवण्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारख्या तगडा वकील दिला पाहिजे. फास्ट ट्रॅकवर केस चालवली पाहिजे. लवकर चार्जशीट दाखल करणं आणि अंडर ट्रायल चालणं महत्त्वाचं आहे अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्यात. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणी संदर्भात विचारलं असता ते म्हणाले, मी कधीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. ही मागणी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी केली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. शोले चित्रपटातील अमिताभ बच्चनचं नाणं ते आहेत असा आरोपही त्यांनी केला. आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं ही माझी मागणी आजही आहे. त्यांनी पालकमंत्रीपद घेतल्याशिवाय हा बीड जिल्हा जिथं गँग्स ऑफ वासेपूर, वाल्मिक आणि त्यांच्या कंपनीनं निर्माण केलेला आहे ते सरळ होणार नाही. साहेब आल्यास हे सगळं होईल आणि विकासाचाही समतोल राखला जाईल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे मंत्रिपदी राहिल्यास काही गोष्टी मॅनेज करू शकतात, पण आम्ही मुख्यमंत्र्यांनी तसं होऊ देऊ नका सांगू असंही त्यांनी म्हटलंय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या महान्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.